हॅलो स्टुडंट्स, मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेसर या सब्जेक्टबद्दल शिकत आहे. ठीक आहे, तर आपला सब्जेक्ट वाईज सिलेबस आलेला आहे. सिलेबसमध्ये जास्त काही चेंज नाही आहे. जे आय स्कीममध्ये कंटेंट होते त्याप्रमाणेच आहे. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या युनिटचा जो पहिला पॉईंट आहे, काही बेसिक डेफिनेशन्स वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे, तर त्या डेफिनेशन प्लस आणखी काही 1-2 डेफिनेशन आहेत जे आपल्याला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये युजफुल ठरतील. तर ते डेफिनेशन आज आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकूया. ओके, ज्यांनी अगोदरचे काही व्हिडिओज वगैरे जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओज अगोदर तुम्ही पाहून घ्या. जोपर्यंत तुम्ही आणि व्हिडिओजला मी प्रॉपर नंबरिंग देत आहे, तर त्या नंबरच्या सिक्वेन्सने तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागतील. तर तुम्हाला ते सिक्वेन्स प्रॉपरली ते व्हिडिओज तुम्हाला समजतील. सिलेबस नुसार व्हिडिओज आहेत ते सगळे. ओके, तर आता जास्त काही वेळ आपण वाया घालवू नये. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळे डेफिनेशन्स वगैरे शिकूयात काय आहेत. राईट, तर पहा इकडे आता एक मिनिट, प्रॉब्लेम झालाय काहीतरी. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. तर पहा, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचे आहेत टर्म्स. त्याला आपण टर्म्स म्हणू शकतो किंवा वेगवेगळे डेफिनेशन्स म्हणू शकतो विच आर रिलेटेड टू अवर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, तर आहे काय याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणतीही जर गोष्ट असेल, काही जर आपण शिकणार असेल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला शिकावं लागतात युनिट्स, त्याचे मेजरमेंटचे युनिट्स. राईट, नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये जसं फिजिक्समध्ये तुम्हाला पहिला युनिट झालेलाच आहे युनिट्स अँड मेजरमेंट, तर ते तुमचे सगळे फिजिकल युनिट झाले ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल युनिट बद्दल शिकले. तर आता आपण जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स शिकणार आहे, या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये राईट बेसिकली आपल्याला शिकायचं आहे डेटा बद्दल. राईट, डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती. तर हे जे डेटा असते, हे डेटा आपल्याला मेमरीमध्ये करायचा असतो स्टोअर. या डेटाला आपण काय करतो, मेमरीमध्ये स्टोअर करतो. राईट, जसं आता आपल्या सगळ्यांना ऍज अ ह्युमन आपल्याला जी मेमरी आहे, ती मेमरी म्हणजे काय असते, आपलं ब्रेन आहे. हा आपला ऑर्गन असतो मेमरीचा. ब्रेन, हार्ट नसते. वाटते ते उगा म्हणतात ते बॉलिवूडच्या सॉंग्स मध्ये मेरे दिल में रहते हो म्हणून, तसं काही नसतं. ब्रेन मध्ये आपण सगळे इन्फॉर्मेशन आपली स्टोअर करत असतो. राईट, तर तसंच जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन हा स्टोअर करण्याचा ऑर्गन असतो, तसं कम्प्युटर्स मध्ये मेमरी असते ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो. काय स्टोअर करतो, तर डेटा स्टोअर करतो. तर या डेटाला आपण ज्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो, आता डेटाला स्टोअर करायचं तर एखाद्या फॉर्म मध्ये स्टोअर करावं लागेल का नाही, तर त्या फॉर्म साठीच आपल्याकडे काय असतात, वेगवेगळे युनिट्स असतात. राईट, त्या युनिट्सलाच आपण इथं सिलेबस मध्ये तुमचं नाव काय दिलेलं आहे, टर्म्स. पण बेसिकली ते टर्म्स नाही, टर्म्स म्हणजे नॉर्मल त्याची डेफिनेशन तुम्हाला शिकायची. बट मोर दॅन दॅट, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे की मेमरी रिलेटेड आपले युनिट्स काय आहेत. राईट, 1-2 मार्काचा पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 1-2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, हे टर्म्स वगैरे आहेत ते डिफाईन करा म्हणून. ते डिफाईन वगैरे करणं काही तुमच्यासाठी मोठी गोष्ट राहणार नाही. पण हे युनिट्स काम कसे करतात, यांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता रिलेशन म्हणजे काय राहणार आहे, जसं फॉर एक्झाम्पल काही जर पाहिजे असेल, आता सोनं वगैरे जर आपण घ्यायला गेलो तर ते आपण ग्राम मध्ये घेतो. बरोबर आहे, कोणी किलो मध्ये जाऊन सोनं घेते का, नाही घेत, तर ग्राम मध्ये घेते. तर हा छोटा युनिट आहे. बट जर साखर वगैरे घ्यायची असेल तर ती आपण किलो मध्ये घेतो, तर युनिट काय झाला, वाढला ना, मोठा युनिट झाला. राईट, जर आपण दुकानदाराकडे गेलो त्याला म्हणलं काका मला 1000 ग्राम साखर द्या, काका 1 मिनिटासाठी कन्फ्युज होतात. आणि जर थोडस रागिष्ट वगैरे असतील तर तुम्हाला एक झापड पण मारतात की 1000 ग्राम कशाला म्हणतोस, 1000 ग्राम बनू नको, काय म्हण 1 किलोग्राम म्हण. तर आता तुम्हीच सांगा, हे 1000 ग्राम आणि हे 1 किलोग्राम हे काय वेगवेगळे आहेत का, नाही, हे दोन्ही सेमच आहेत ना. 1000 ग्राम आणि 1 किलोग्राम दोन्ही सेमच आहेत. फरक काय फक्त की हा लार्ज युनिट आहे, हा युनिट कसा आहे, लार्ज आहे. आणि हा जो ग्राम वाला युनिट आहे हा कसा आहे, लहान आहे. मग लहान युनिट लहान व्हॅल्यू साठीच यूज करायचं, मोठा युनिट मोठ्यासाठी यूज करायचा. तर आता आपण आज पाहणार आहे की मेमरीचे आपले वेगवेगळे युनिट्स काय आहेत. राईट, आता व्हिडिओ बघता बघताच तुम्हाला वाटेल की अरे हो, आम्ही तर हे सगळं यूज करतोय डे टू डे लाईफ मध्ये, आम्ही हे दरवेळेस दिवसातून 10 वेळा तर हा शब्द बोलतो. राईट, पण ते शब्द तोच आहे, त्याचाच काय मिनिंग आहे ते तुम्हाला आता कळेल बघा. तर याच्यात आहे काय, आता सगळ्यात पहिला जो मेमरीचा युनिट असतो त्याला बेसिक युनिट म्हणतात मेमरीचा, दॅट इज कॉल्ड ॲज बिट.
नॉर्मली लक्षात ठेवायचं की बिटचा जो हा बी असतो हा बिट स्मॉल काढायचा, म्हणजे लक्षात ठेवायचं. ते आता टेक्निकल आहे, ते थोडंसं नाही काढलं तरी काही फरक पडत नाही, पण हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याचं रिझन काय ते पुढे सांगतो तुम्हाला. बिट, बिट म्हणजे काय? बिट इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मेमरी. बिट म्हणजे काय? स्मॉलेस्ट युनिट ऑफ मेमरी. राईट, मेमरीचा सगळ्यात स्मॉल युनिट असतो. राईट, आता सगळ्यात स्मॉल युनिट वापरला जाईल सगळ्यात स्मॉल नंबर सिस्टम मध्ये. सगळ्यात स्मॉल नंबर सिस्टम कोणती आहे? चला 1 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला, गेस करा. सगळ्यात स्मॉल नंबर सिस्टम असते आपली बायनरी. सगळ्यात स्मॉल नंबर सिस्टम कोण आहे? बायनरी आहे. का सगळ्यात स्मॉल आहे? कारण बायनरीचा जो बेस आहे तो बेस काय? फक्त 2 असतो. बेस फक्त काय असतो? 2 असतो. तर आता बिटची डेफिनेशन काय? स्मॉलेस्ट युनिट ऑफ मेमरी. मेमरीचा सगळ्यात छोटा युनिट. आता एका बिटला एक तर 1 व्हॅल्यू असू शकते किंवा 0 व्हॅल्यू असू शकते. या व्यतिरिक्त आपण त्याला कोणती व्हॅल्यू देऊ शकत नाही. कळतंय? तर 1 बिट म्हणलं तर 1 बिट म्हणल्यानंतर व्हॅल्यू काय राहणार? इदर युअर आउटपुट विल बी 1 और युअर आउटपुट विल बी 0. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना प्रॉपरली समजाव म्हणून मराठीमध्ये शिकवतोय. तसं मी इंग्लिशमध्ये पण शिकवू शकतो खूप छान. पहा आता, इदर यू विल स्टोअर 1 और यू विल स्टोअर 0. आता या बिट युनिटची इम्पॉर्टन्स काय आहे? तुमच्याकडे युनिट कितीही मोठा असो, पण तुमच्या मेमरीमध्ये जेव्हा डेटा स्टोअर होईल तेव्हा तुमचा डेटा बिट लेवलने स्टोअर होत असतो. बिट्सच आपण मेमरीमध्ये काय करत असतो? स्टोअर करत असतो. ठीक आहे, त्यानंतर जो सेकंड युनिट असतो मेमरीचा, दॅट युनिट इज कॉल्ड ॲज निब्बल. सेकंड युनिट ऑफ मेमरी इज कॉल्ड ॲज निब्बल. व्हॉट इज मीन बाय निब्बल? निब्बल इज नथिंग बट ग्रुप ऑफ 4 बिट्स. जर आपण 4 बिट एकत्र केले तर काय फॉर्म होत असतो? एक निब्बल फॉर्म होत असतो. राईट, सो 1 निब्बल. आता मला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी काय करणार? आय विल कलेक्ट 4 zeros टुगेदर. तर हे 4 झिरो, हे 4 झिरो म्हणजे काय झाले? 4 झिरो म्हणजे आहेत कोण? 4 बिट आहेत. 4 बिट म्हणजे कोण आहेत? 4 बिट म्हणजे आहे आपला 1 निब्बल. राईट, आता हे 4 झिरोच वापरलेत म्हणजे 4 झिरो म्हणजेच निब्बल असते असं नाहीये. या झिरोच्या ठिकाणी, या 4 झिरोच्या ठिकाणी यू कॅन यूज द कॉम्बिनेशन ऑफ 0 और 1. जे मी तुम्हाला 15 पर्यंत बायनरी लिहा म्हणले होते का नाही? राईट, 0 to 15 पर्यंत. बऱ्याच स्टुडंट्सनी ते लिहून त्याचे आन्सर पाठवलेले आहेत. आणि असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा आम्हाला ऍज अ टीचर म्हणून आम्हाला खूप छान वाटतं की बाबा चला स्टुडंट आपण जे काही सांगितलं त्यांच्यासाठी त्याच्याबद्दल सुद्धा ते सिरियस आहेत, थोडंसं स्टडीला सिरियसली घेत आहेत. ओके, तर आता हे 4 झिरोज घ्यावं असं काही कंपल्सरी नसतं. तुम्ही काय करू शकता? या 4 झिरोच्या ठिकाणी 0 1 कॉम्बिनेशन. राईट, काही कॉम्बिनेशन वापरू शकता. त्याला आपण काय म्हणतो? निब्बल युनिट म्हणतो. ठीक आहे, त्यानंतरचा जो युनिट आपल्याला शिकायचा आहे तो असतो बाईट. हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं. राईट, आता बघा बाईटचा बी काय केलाय मी? कॅपिटल काढलाय. सर बी फॉर बिट अँड बी फॉर बाईट. आता बिट बाईट दोन्ही मोठे मोठे वेगवेगळे युनिट आहेत ना, मग झालं ना कन्फ्युजन तुमचं? तर ते लिहिताना कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण काय करतो? बिटचा बी स्मॉल काढतो आणि बाईटचा बी कॅपिटल काढत असतो. सो व्हॉट इज मीन बाय बाईट? Byte is defined as group of 8 bits. 8 बिटचा जो ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो? बाईट म्हणतो. आता इथं मी 8 लिहितो. राईट, 8 कॉम्बिनेशन कसे लिहिणार बघा? 0 0 0 0 0 0 0 0. राईट, तर हे 0 0 0 0 म्हणजे काय? दीज आर अवर 8 बिट्स. आणि 8 बिट म्हणजेच काय असते? 1 बाईट. लक्ष द्या, बाईटचा बी मी कॅपिटल काढत आहे. असं कुठं नियमामध्ये लिहिलेलं नाहीये, बट आपण हे यूज करू शकतो. कळलं? 3 डेफिनेशन झाल्या, बिट, निब्बल अँड देन बाईट. राईट, आता बाईट मध्ये पण किती झिरो वापरले मी? 8 झिरो वापरले. आणि 8 झिरो कधी संलग्न लिहायचे नाही, कंटिन्यू मध्ये लिहायचे नाही. 4 चे ग्रुप करून लिहायचे. आपल्याला पण ते वाचता प्रॉपरली येतं, त्यांना मोजता पण प्रॉपरली येतं. कंटिन्यू जोडून लिहायचं नाही, 4 च्या ग्रुपमध्येच लिहायचं असतं त्यांना. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी अजून एक डेफिनेशन सांगितली आपल्याला. ते म्हणजे काय सांगितलंय? वर्ड. काय सांगितलं? वर्ड सांगितलं. व्हॉट इज वर्ड? आता बरं, त्याच्या अगोदर आणखीन एक गोष्ट, हे जे ग्रुप ऑफ 8 बिट्स जी मी डेफिनेशन लिहिली का नाही, यालाच मी थोडंसं ऑर मध्ये अजून काय लिहितो बघा.
ऑर मध्ये डेफिनेशन लिहितोय. ग्रुप ऑफ 8 बिट्स म्हणले ना, यालाच मी अजून एक डेफिनेशन लिहू शकतो, ग्रुप ऑफ 2 निबल्स. राईट, ठीक आहे, बरोबर आहे. 2 निबल्स म्हणजे किती बिट होतात? 8च बिट होणार आहे, आणि 8 बिट म्हणजे पण 8च बिट झाले. सो 2 निबल इज इक्वल टू 1 बाईट होऊ शकते, किंवा 8 बिट इज इक्वल टू 1 बाईट होऊ शकते. ठीक आहे. आता वर्डची डेफिनेशन काय? राईट, 1 वर्ड इज इक्वल टू 2 बाइट्स. 1 वर्ड इज इक्वल टू काय असते? 2 बाइट्स असते. चला आता मॅथमॅटिकली सॉल्व्ह करूया. 2 into बाइट म्हणजे किती बिट? 8 बिट. 8 गुणिले 2 इज इक्वल टू काय झाले? 16 बिट झाले. देअरफॉर 1 वर्ड इज इक्वल टू 16 बिट. 1 वर्ड म्हणजे काय असते? 16 बिटचं कॉम्बिनेशन असते, म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो? 1 वर्ड असं म्हणत असतो. क्लिअर? राईट. आता या वर्ड नंतर आणखीन एक असते डबल वर्ड. राईट, आता डबल वर्ड काय असेल ते तुमच्यासाठी झालं. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की डबल वर्ड म्हणजे किती बिट्स असतील. ओके, राईट. आणखीन एक महत्वाची गोष्ट, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज बनवताना आम्हाला खूप मेहनत लागत असते. बरोबर आहे, वेळ काढावा लागतो खूप या गोष्टीसाठी आम्हाला, आणि त्यातल्या त्यात खूप सारे गॅजेट्स वगैरे लागतात, खूप सारी मेहनत लागते. आता तुम्हाला शिकवत आहे मी, तर शिकवताना इथे माझ्या हातामध्ये हा पेन असतो, हे लिहिण्यासाठी हा तुमचा एक पेन टॅबलेट असतो, याच्यावरती लिहून शिकवावं लागतं. तर तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी मोटिवेशन असतो. राईट. आता इकडे लक्ष द्या, परत लाईक केलंच असेल तुम्ही. आता पुढे पहा, हे तर बुकमध्ये दिलेले डेफिनेशन झाले. आता याचे पुढचे जे मी व्हिडिओ अजून तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी पण आणखी आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत. ते म्हणजे काय आहेत बघा. त्यातली जी महत्वाची डेफिनेशन आहे ती आहे LSB. राईट. LSB चा अर्थ असतो लिस्ट सिग्निफिकंट बिट. ओके. आणि दुसरी डेफिनेशन जी आहे ती म्हणजे असते MSB. MSB इज इक्वल टू मोस्ट सिग्निफिकंट बिट. ठीक आहे. हे 2 डेफिनेशन प्रॉपरली लक्षात ठेवून घ्या, काय आहे काय नाही ते. हे आपल्याला पुढे जे आता नंबर सिस्टमचे कन्व्हर्जन शिकायचे आहेत ना, त्या कन्व्हर्जन साठी हे खूप जास्त युजफुल येणार आहे. LSB आणि MSB काय काय आहेत बघा. आता तुम्हाला इथे मी प्रॉपरली समजून सांगतो. सगळ्यात अगोदर तर मी काय केलं, इथे घेतला एक नंबर 1 0 0 1. या नंबर वरती मी तुम्हाला LSB आणि MSB समजून सांगणार आहे. राईट. आता हा जो नंबर मी घेतलाय, हा नंबर किती बिट आहे? दिस इज 4 बिट नंबर. काय? हा एक तुमचा 4 बिटचा नंबर आहे. राईट. आता बघा, या नंबर मध्ये जे मी तुम्हाला बायनरीचे वेटेज सांगितले, ते बायनरीचे वेटेज काय आहेत बरं? इथं व्हॅल्यू असते 1, इथं व्हॅल्यू असते 2, इथं व्हॅल्यू असते 3, आणि इथं व्हॅल्यू असते 4. नाही ना, चुकलं ना? असं नसतं, लक्ष ठेवायचं तुम्ही पण. पहा, 1 2, त्याच्यानंतर व्हॅल्यू काय असते? डबल करायचं असते 4, आणि त्याच्या बाजूला व्हॅल्यू काय असते? 8. 1 2 4 8. हे तुमचे बायनरीचे वेटेज आहे. राईट. तर आता आहे काय, या 4 नंबर्स पैकी हा जो 1 आहे, या 1 ची व्हॅल्यू सगळ्यात मोठी आहे. या 1 ची व्हॅल्यू काय? सगळ्यात जास्त आहे. किती व्हॅल्यू आहे या 1 ची? 8 या 1 ची व्हॅल्यू झाली. या 1 ची व्हॅल्यू किती झाली? 8 झाली. बरोबर आहे. आणि हा जो 1 आहे, या 1 ची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे. कळतंय? तर ज्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते त्या पोझिशनवर जो बिट असतो त्याला म्हणतात LSB, आणि ज्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते त्या पोझिशनवर जो बिट असतो त्याला म्हणतात MSB. कळलं? तर आता MSB LSB का म्हणतात? हे तर खूप सोपं होतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी, बट रिझन समजून घ्या का म्हणतात. कारण या पोझिशनला हा जो 1 दिलेला आहे ना, या 1 ची व्हॅल्यू 8 आहे, विच इज मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजे कशी आहे? मोस्ट व्हॅल्यू आहे. या सगळ्यांपेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त आहे. बरं, एक सोडा, एक काम करतो बघा, हे 0 मोडला, इथं लिहितो मी 1, आणि इथं पण लिहितो मी 1. कळलं? तर आता मी सांगितल्यानुसार या 1 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4, या 1 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2,
आणि या 1 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1. 1 म्हणजे सगळ्यात कमी आहे. सगळ्यात कमी आहे म्हणजे लिस्ट आहे. सगळ्यात कमी आहे म्हणजे काय आहे? लिस्ट आहे. कळालं? सगळ्यात कमी आहे म्हणजे लिस्ट व्हॅल्यू झाली. कळतंय? तर सगळ्यात जास्त जी व्हॅल्यू असते ती पोझिशन तुमची इथं असते. या पोझिशनला जो बीट असेल तो बीट कोण असेल? तुमचा एमएसबी. आणि या पोझिशनला जो बीट असेल तो बीट असेल तुमचा एमएसबी. कळलं? तर आता याच्यामध्ये घोळ कसा होतो तुम्हाला ते सांगतो की हे महत्वाचं का आहे एलएसबी आणि एमएसबी. कारण जेव्हा आपण नंबर सिस्टमचं कन्व्हर्जन करणार आहे तर जेव्हा तुम्ही नंबर लिहिताना तर नंबर आपल्याला एवढे दिवसापासून लिहून आपल्याला सवय आहे की आपण या डायरेक्शनने नंबर लिहितो. आपण या डायरेक्शनने नंबर लिहितोय म्हणजे आपण नंबर कोणत्या साईडने लिहायला सुरू करतोय? एमएसबी पासून लिहायला सुरू करतोय. एलएसबी ला नंबरला एंड करतोय लिहिताना. राईट? तर डिजिट्स तुमचे मागे पुढे होणे याचा अर्थ काय झाला की समजा जर मी तुम्हाला 537 लिहा म्हणलं तर तुम्ही सगळेजण 537 असंच लिहिणार ना हो. कळलं? आता मला सांगा हा 537 आहे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणता अंक लिहिला ज्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे? जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या नंबर सिस्टमच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितले की या 5 ची व्हॅल्यू किती आहे? 500 आहे. आणि या 7 ची व्हॅल्यू 7च आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना कोणता डिजिट लिहिला? तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना मोस्ट वाला डिजिट लिहिला. कळतंय? सगळीकडे आपण हेच करणार आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा मोस्ट वाला डिजिट लिहितो. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे नंबर लिहिण्याची ही करेक्ट डायरेक्शन आहे. आता हे जे 537 आहे ना हे 537 तुम्ही असं लिहित नाही ना हो. राईट? आता बघा तुम्ही लिहिलेल्या नंबर्स मध्ये हे जे नंबर लिहिलंय तुम्ही त्याच्यामध्ये डिजिट तुमचे सारखेच आहेत. फक्त चुकली काय? तुमची डायरेक्शन चुकली. इकडून इकडे लिहिला तुम्ही. आता इकडून इकडे लिहिल्यामुळे हा जो तुमचा 7 आहे ना हा 7 तुमचा मोस्ट झाला आणि हा जो 5 आहे हा 5 तुमचा लिस्ट झाला. कळतंय? तर एमएसबी आणि एलएसबी ला नीट लक्षात ठेवायचं. क्लिअर? आता त्यानंतर दुसरी आणखीन एक छोटीशी कन्सेप्ट आहे याच्यात. काय आहे ती कन्सेप्ट? तर जे मी एलएसबी म्हणलं होतं तसंच एक राहते एलएसडी आणि दुसरं राहते एमएसडी. महेंद्रसिंग धोनी नाही हा. राईट? तर एलएसडी म्हणजे असते लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. आणि एमएसडी म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. आता हे डिजिट जे शब्द आलेले आहेत ना हे डिजिट शब्द आपण 2 नंबर सिस्टम साठी यूज करतो. 2 नाही 3 नंबर साठी यूज करतो. कोणाकोणासाठी? ऑक्टल साठी, डेसिमल साठी आणि हेक्साडेसिमल साठी. जर एखादा नंबर मी हेक्साडेसिमल मध्ये लिहिला असेल जसं की आता मी तुम्हाला एक नंबर हेक्स मध्ये लिहून दाखवतो. आता बघा एक नंबर घेतला मी हेक्स मध्ये लिहितोय. तर हेक्स मध्ये एक नंबर लिहितो मी 1A3B याच्या समोर लिहितो H फॉर हेक्साडेसिमल. तर हेक्साडेसिमल मध्ये ही जी पोझिशन आहे ना या पोझिशनला एमएसडी म्हणायचं, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. आणि तुमची ही जी पोझिशन आहे या पोझिशनला म्हणायचं एलएसडी. त्याला फरक तेवढाच आहे बायनरी मध्ये बिट्स असतात म्हणून एलएसबी आणि एमएसबी म्हणलं जातं. बट हेक्साडेसिमल मध्ये काय असतात? डिजिट असतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो? एलएसडी आणि एमएसडी. क्लिअर? एवढं समजलं काय असतं काय नाही ते? एवढ्या सगळ्या डेफिनेशन्स आणि ही एलएसबी आणि एमएसडी, एलएसबी एमएसबी एलएसडी एमएसडी जे काय आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट हे प्रॉपरली नीट लक्षात ठेवा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्व्हर्जन शिकवतो. डेसिमल नंबर सिस्टम, डेसिमल नंबर दिलेला असेल त्या डेसिमल नंबरला आपण बायनरी नंबर मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे? हे न्यूमरिकल्स आहेत आता समजायचं. याच्या पुढे जे काय मी सुरू करणार आहे जे काय शिकवणार आहे हे सगळे आपले आता न्यूमरिकल्स राहणार आहे. ओके? प्रॉपरली हे सगळे जे मी शिकवतो हे तुमचं सगळं बेसिक पॉइंट्स आहेत. जोपर्यंत हे बेसिक पॉइंट्स तुम्हाला प्रॉपरली समजणार नाही तोपर्यंत पुढचा सब्जेक्टच तुम्हाला समजत नाही. ही माझी गॅरंटी. समजत नाही ती गॅरंटी मी देतो. कधी जर तुम्हाला बेसिक येत नसेल तर, आणि बेसिक आल्यानंतर जर तुम्हाला समजत नसेल ते शक्यच नाहीये. तसं होऊ शकत नाही. बेसिक गोष्टी आल्यानंतर हा सब्जेक्ट समजतो म्हणजे समजतो. क्लिअर? राईट? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूयात. याच्या पुढचं जे काही पोर्शन असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके? थँक्यू.